हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी भूषण तुमच्यासाठी एक नवीन पॉडकास्ट चॅनल घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे पॉडकास्ट खानदेशी व्हायरल. तर आपल्या शोचं नाव आहे स्टोरी तुमच्या लाईफची. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी चढ उतार येत असतात किंवा यश अपयशाची पायरी प्रत्येक व्यक्ती चढत असतो. आणि त्याच भागामध्ये मी खानदेशातला आहे. तर खानदेशातल्या लोकांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं तर माझं काम होतं, आणि त्या निमित्ताने ही आयडिया मला सुचली होती की आपण सुद्धा एक पॉडकास्ट चॅनल सुरू करावं. तर आपण खानदेशातल्या अनेक विविध वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील लोकांना इथं बोलवणार आहोत किंवा आमंत्रित करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तीला इन्व्हाइट करणार आहोत ज्यांची 10 पेक्षा जास्त गाणी ही सुपरहिट आहे, आणि 2 गाणं ही झी म्युझिक वर ऑफिशियली रिलीज आहे. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कल्पना आली असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. तर मी बोलत आहे मिहिर जोशी बद्दल, जे की धुळ्याचेच आहे. आणि मिहिर, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि फर्स्ट ऑफ ऑल, तू कसा आहेस? एकदम मस्त. हेक्टिक दिवस होता थोडासा, बट एनी हाऊ टाइम काढून आलो. बरोबर. आणि माझी खूप इच्छा होती की माझ्या धुळ्यात आणि म्हणजे खानदेशात असं मी तरी पहिल्यांदा ऐकलंय की कोणी पॉडकास्ट आणि म्हणजे पॉडकास्ट आहे आणि कोणी इंटरव्ह्यू करतंय. तर मी जेव्हा पहिल्यांदा तुझा कॉल आला बरोबर. त्यावेळेस मी पण शॉक्ड होतो. बरोबर. बट मला खूप आनंद झाला. बरोबर. आणि दॅट्स हाऊ मी जरी फ्रायडे असला तरी माझं पूर्ण ऑफिसचं वर्कलोड संपवून मी आता या वेळेस तुझ्यासोबत बसलोय. म्हणजे ऍक्च्युली आपलं म्हणजे माझंही खूप अचानक ठरलं होतं की आपण या बाबतीत काहीतरी पॉडकास्ट सुरू करावा. आणि जेव्हा मी खानदेशमध्ये खूप प्रसिद्ध प्रसिद्ध लोकांची नाव बघत होतो, तेव्हा मला म्हणजे पहिलंच डोक्यात होतं की मिहिर जोशी हा तर आपल्या पॉडकास्ट चॅनल मध्ये आलाच पाहिजे. तर मग काय सांगशील मिहिर, तुझा डे टू डे चा जो शेड्यूल आहे तो कसा असतो, किंवा तू दिवसाचं जे तुझं काही असेल काम वगैरे किंवा गाण्यांच्या संदर्भात असतील ती कामं तू कशी करत असतो दिवसभरात? माझा रुटीन ऍक्च्युली खूप वेगळा आहे. बऱ्याच लोकांना माहित आहे की मी नॉट ओनली सिंगर, बट माझं एक वेगळं प्रोफेशन पण आहे आणि जे अरे माझं वा. प्रायमरी प्रोफेशन आहे. मी म्हणजे फायनान्स एक्झिक्युटिव्ह आहे HSBC बँकेत. अच्छा, बँकेचं सुद्धा काम तू करतो? एक्झॅक्टली. बरोबर. तर मी आधी एक स्टुडंट होतो, CA स्टुडंट होतो. बरोबर. त्याच्यानंतर मी शिफ्ट झालो अहमदाबादला. तिथे मी माझं करिअर स्टार्ट केलं, प्रॉपर फायनान्शियल करिअर. अच्छा, आपण त्या भागाकडे जाऊ, पण आम्हाला अजून इंटरेस्ट आहे की तुझं बालपण कसं होतं, म्हणजे बालपणाची सुरुवात तुझी कशी होती आणि काय धमाल मस्ती तुम्ही तुमच्या बालपणात करत होते? बालपण माझं तरी म्हणजे धुळ्यातच होतं. नो डाऊट मी माझं पूर्ण शिक्षण धुळ्यातच केलंय. आणि बालपण असं होतं की प्रॉपर टिपिकल जो धुळेकर क्राऊड असेल त्यांना माहिती असेल की आपलं बालपण हे गल्लीत क्रिकेट खेळून म्हणा किंवा अगदी अगदी. प्रत्येक धुळ्यातला सण साजरा करून म्हणा. जसं की आपला धुळ्यातला सगळ्यात गाजलेला सण म्हणजे होळी. हा, होळी म्हटलं म्हणजे धुळेकर फार वेळेच आहे त्याच्या बाबतीत, नाही का? धुळ्यातली होळी जो मुलगा खेळला असेल ना, तो जगाच्या पाठीला कुठलाही आणि त्या होळीची जी क्रेज आहे म्हणजे ते 2 महिने अगोदर एक्झॅक्टली एक्झॅक्टली. म्हणजे ज्या माणसाने धुळ्यात होळी खेळली असेल ना, तो बरोबर. कोणत्याही वस्तूला नाही घाबरणार, कोणत्याही सिटीमध्ये जाऊन. तर माझं बालपण असंच होतं की मी घाबरायचो नाही. बरोबर. मला लहानपणापासून गेम्स, क्रिकेट म्हणा, होळी म्हणा किंवा सगळे सण साजरा करणं. आणि त्यातल्या त्यात मी मराठी शाळेत शिकलेलो आहे. हा, जिल्हा परिषद. मी न्यू सिटी हायस्कूलमध्ये अच्छा, होतो. न्यू सिटी. आणि माझं 10वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण मराठीत न्यू सिटीमध्ये झालंय. त्यामुळे आता जरी मी इंग्लिशमध्ये सगळ्यांशी कन्व्हर्सेशन जरी करत असलो तरी माझं प्रॉपर शिक्षण मराठीत झालंय. हा, हे सेम इंग्लिशचं जे फॅड आहे ते अलीकडच्या काळात आलेलं, आपल्या काळात म्हणजे माझ्या मराठी. काळात सेम इंग्लिश होतं, हा. बट मेजॉरिटी ऑफ दी सब्जेक्ट माझे मराठीच होते. आणि मी मराठीतच जास्त बोलायचो. बरोबर. मला माझ्या मातृभाषेचा खूप प्रेम पण होता आणि खूप आवड होती मराठीची. त्यामुळे मी तरी प्रिफर करायचो मराठी. आणि त्यामुळे ऍटमॉस्फिअर जो होता, एक वातावरण जे होतं ते प्रॉपर धुळ्यातलं वातावरण मेंटेन होतं माझ्या आयुष्यात बरोबर. आणि माझ्या म्हणजे दैनंदिन जीवनात. बरोबर. त्यामुळे खूप मी समजतो की मी खूप भाग्यवान आहे की मला धुळ्यात जन्म मिळाला. कारण की धुळ्यातला जो माणूस असतो ना, तो अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही त्याला कुठेही पाठवा. मी म्हणतो महाराष्ट्रात नाही, तुम्ही त्याला अख्ख्या जगात कुठं पाठवा, हा. तो सर्वाईव्ह चांगलाच करेल. बरोबर. त्यामुळे मला अभिमान आहे की म्हणजे आपल्या बालपणापासून आपल्यासोबत आहे. बालपणापासून मी धुळेकर आहे आणि फॅन आहे धुळ्याचा. बरोबर. कट्टर फॅन आहे. कट्टर फॅन आहे. बरोबर. तर बालमित्र सांगशील अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहे की आता तुम्ही कसं असतं, म्हणजे आपण बालपणात सगळे सोबत असतो शाळेचा, तर जसं जसं आपण पुढे जात जातो मग ते हळूहळू आपल्यापासून दूर होत जातात. तर बालपणातल्या मित्रांशी अजून कॉन्टॅक्ट आहे की मग सगळे कामात असतात? बऱ्यापैकी आहे. बरोबर. मोस्ट ऑफ मित्र अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहे बिकॉज ऑफ फेसबुक आणि इंस्टाग्राम, कारण की सोशल मीडियाचा जमाना आहे. हा. फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये खूप कमी लोक आहेत, कारण की सगळेच आता बाहेर जाऊ लागले जॉबसाठी आणि सगळे सोशल झालेले. सगळे सोशल झाले. हा. त्यामुळे कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर असे मित्र आहेत. हा.
काहीसे मित्र आहेत जे ऍक्च्युअल धुळ्यामध्ये अजूनही राहतात आणि त्यांच्याशी भेट होते. आणि जेव्हा ती भेट होते ती भेट म्हणजे अप्रतिम असते, कारण की जेव्हा शाळेतला मित्र तुम्हाला फिजिकली येऊन भेटतो तेव्हा बरोबर ती फिलिंग आपण म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत बरोबर. शब्दात. आणि जो बालपणाचा आपला जो पिरियड असतो, म्हणजे जी वेळ असते, आपण जी शाळेत जी घालवलेली मजा असते, तर त्याच्याबद्दल काय सांगशील की कसं असतं, म्हणजे ते त्या आठवणी आणि आत्ताचं किती फरक पडलेला आहे? माझ्या शाळेच्या आठवणी अशा आहेत ना, की मी जर त्या सांगायला बसलो ना तर मला पूर्ण दिवस कमी पडेल, कारण की मी मराठी आपल्याला शाळेत होतो. भरपूर पॉडकास्ट करावं लागतील. मी मराठी शाळेत होतो. हा, त्यातल्या त्यात न्यू सिटी हायस्कूल म्हणजे धुळ्यातली फेमस अशी मराठी शाळा आहे. बरोबर. मेजॉरिटी ऑफ दी धुळ्यातले लोक जे आहेत ते न्यू सिटी किंवा जे आर सिटी हा, म्हणजे एकच गावातल्या भागातल्या धुळे लोकांसाठी ती. एज्युकेशन सोसायटीतल्याच 3 शाळा आहेत. त्याच्यातली एक न्यू सिटी हायस्कूल. मी त्याच्यात शिक्षण घेतलंय. बरोबर. आणि न्यू सिटीची एक खासियत काय होती, की आपल्या सिटीमध्ये राहणारा क्राऊड मेन म्हणजे की धुळ्यातले जे मेन बाजारपेठ आहे, आग्रा रोड म्हणा किंवा मग तुम्ही जुने धुळे म्हणा, हं. गांधी पुतळा म्हणा, तर हे जे सगळे एरियाज आहेत, इथले सगळे मुलं न्यू सिटीला असायचे. हा, आणि ते मुलं न्यू सिटीला असणार म्हणजे जुन्या धुळ्यातले मुलं असणार म्हणजे विषय संपला. तिथे मस्ती दंगा कन्फर्म होणार आहे. कल्ला झालाच पाहिजे. कल्ला होणार आहे. हा, आणि त्यातल्या त्यात काही मुलं तर अक्षरशः ते आपले व्यायाम शाळेत ना व्यायाम करून हा, येणारे. हा. म्हणजे मी जरी लहानपणापासून असं व्यायाम वगैरे केलेला नसतो ना, पण हा. मित्र असे होते ना की त्यांच्यात राहून त्यांच्यासारखं झालं. हा, म्हणजे धुळ्यात कसं आहे, अगदी जो बारीक वगैरे जरी असला तरी हा. पैलवान म्हणजे पण म्हणजे लहानपणापासून. आधीपासूनच आपण विचित्र आणि वात्रटपणा जो होता ना तो हा. माझ्या अंगात आला बिकॉज ऑफ माझे मित्र. हा, कारण की बेंच आपटणे किंवा आरडाओरड करणे शाळेत आणि बरोबर. ट्यूबनळ्या शेवटच्या दिवशी शाळेच्या फोडणे, हा, म्हणजे हा सगळा प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडलाय. आणि त्यामुळे ती ती जी मस्ती होती, मला नाही वाटत की आम्ही जी मस्ती केली आहे हम्म, आत्ताच्या कोणत्याही शाळेत धुळ्यात होत असेल, की जी मस्ती मी केली माझ्या मित्रांसोबत, बरोबर. तर इट वॉज रिअली अ फन. आणि शालेय पोषण आहार वगैरे ऑलवेज माय फेवरेट. सगळे. शाळेची खिचडी. बरोबर. शाळेची खिचडी धुळ्यातच मिळते, मला तरी वाटतं. मी म्हणजे बाहेर नाही ऐकली अजून पुणे किंवा नाही. मुंबईला. पण धुळ्यातली शाळेची खिचडी बापरे बाप, मी 8-9 वर्ष खाल्ली. म्हणजे जोपर्यंत जिथून मला समजूतपणा आला बरोबर. तिथून मी ती खिचडी खातोय, तर शेवटच्या 10वी पर्यंत मी ती खिचडी खाल्लेली आहे. आणि अजूनही तो म्हणजे ती चव माझ्या तोंडात आहे. बरोबर. ते मला आता असं तुझ्याशी बोलता नाही झालंय की मी कधी ती खिचडी परत खायला मिळणार. बरं, आपण आता तुझं बरंच जे बालपण आहे ते डिस्कस केलं आणि आम्हाला कळलं की तू न्यू सिटी हायस्कूलला वगैरे होता किंवा 10वी पर्यंत तुझं शिक्षण तू तिथं केलं, बरोबर. मग तुझं पुढचं जे कॉलेज असेल की ते कुठून केलं आणि नक्की कुठल्या क्षेत्रात तू ते पुढे केलं? कॉलेज मी जय हिंद ज्युनियरलाच ऍडमिशन घेतलेलं 11वी-12वी साठी. बरोबर. आणि क्षेत्र म्हणजे माझं ते खूप एक स्टोरी आहे, छोटी स्टोरी आहे, सांगू इच्छितो की घरचे पूर्णच म्हणजे माझ्या घरात आजपर्यंत कोणीच कॉमर्स बॅकग्राऊंडचा नाही. त्यामुळे सगळे सायन्स बॅकग्राऊंडचे असल्यामुळे घरच्यांचा खूप फोर्स होता की तू सायन्सच घ्यावं. आणि त्यातल्या त्यात आई वडिलांचं तर स्वप्न की मी इंजिनियर व्हावं. आणि इंजिनिअरिंगचा मला सुद्धा आवडत नव्हता. बरोबर. आवडतही नव्हता आणि उमजतही नव्हता टू बी फ्रँक. मला सायन्स म्हणजे माझा सगळ्यात बोरिंग सब्जेक्ट. आणि मला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट होता. अच्छा. आणि मला 9-10th मध्ये मॅथ्सला खूप चांगले मार्क पडले. मला 10th ला बोर्डला 85 होते मॅथ्स मध्ये. त्यामुळे माझा इंटरेस्ट कॉमर्स मध्ये आधीपासून होता. त्यामुळे मी 11th-12th कॉमर्स मध्येच ऍडमिशन घेतलं. खूप जास्त मी दंगामस्ती केली घरी त्याच्यासाठी आणि फायनली मी कॉमर्स सिलेक्ट केलं. आणि त्यातल्या त्यात मी घरच्यांना कॉमर्स घ्यावं याच्यासाठी कन्व्हिन्स केलं की मी सीए होईल. तर मी होणार की नाही होणार हे मलाही माहिती नव्हतं, पण मी त्यांना सांगितलं की आपण सीए होऊयात, कारण की सीए एक रेप्युटेड डिग्री आहे. बरोबर. तर ते त्यांच्या म्हणजे कुठेतरी नाही का हम्म. त्यांच्या डोक्यात बसलं की हा चल सीए झाला तर कॉमर्स घ्यावं, अदरवाईज नाही. हा, त्यामुळे मी तेव्हा तर ते सीए घेतलं आणि तेव्हा माझी मनापासून इच्छा होती. पण देन आपल्या आयुष्यात काय होणार म्हणजे काय होणार असतं बरोबर. याची आपल्यालाही कल्पना नसते. आणि त्यामुळे सडनली ती सीए ची जर्नी सिंगिंग मध्ये शिफ्ट झाली. ते मलाही नाही कळलं कधी झाली. अच्छा. बरं, मग तुला जी गाण्याची आवड होती ती तुझ्या बालपणापासून लागली की मग कॉलेजला आल्यावर असं वाटलं की आपला गळा चांगला आहे? कारण की बऱ्याचदा काय होतं, जे आपलं बालपण असतं आणि वयाचा जो चढ असतो, तर त्यामध्ये आपल्या अनिश्चित आवाजामध्ये पण बदल होत असतात. हॉर्मोन आपल्या बदल होतच असतो, पण आवाजात सुद्धा वाटतात. मग तुला गाण्याची आवड नक्की कधीपासून होती? मला ऍक्च्युली गाण्याची आवड खूप आधीपासून होती. बट मला रिअलाइज कधी झालं की मी गाणं म्हणावं किंवा मी सिंगिंग करावं कधीतरी. हम्म. तर जेव्हा मी 11th-12th ला होतो, म्हणजे जैन ज्युनियरला जेव्हा आम्ही होतो, तेव्हा आम्ही लाईक मी आणि माझे मित्र जनरली क्लासेस बंक करायचो. आणि 4 पिरियड केल्यावर असं आम्ही कधीच झालं नाही की आम्ही 9च्या 9 पिरियड पूर्ण कम्प्लीट केले. आम्ही 2-3 तरी पिरियड बंक मारायचो. आणि त्या बंक मध्ये आम्ही काय करायचो की आमच्या क्लासरूमच्या बाहेर असं
एक प्लेस होता जिथे स्टेअर्स होते, हम्म. जिना होता, त्या जिन्यावर आम्ही जाऊन बसायचो बरोबर. आणि त्या जिन्यावर फालतूपणा करायचो. बसायचो म्हणजे अगदी आपलं हा, टवाळी वगैरे कॉलेजचं जसं आपलं एक कॉलेजचं जसं सर्कल असतं असतो, ठरलेलं असतं ते. ठरलेला सर्कल हा. असतो. तर तिथे आम्ही बसायचो. तर तिथे मला सवय होती काहीतरी गाणे गुणगुणायची. अच्छा. तर ते गाणे गुणगुणायमध्ये काय झालं, की मी मेजॉरिटी तेव्हा काय झालं, की मी जेव्हा 11वी-12वीत होतो तेव्हाचा काळ म्हणजे 2014-15. बरोबर. 2014-15 ला खूप ट्रेंडिंग मध्ये एक सिंगर होता आणि तो म्हणजे अरिजित सिंग. अगदी अगदी, म्हणजे प्रत्येक ज्या म्हणजे म्हणजे ब्रेकअप मला झालेल्या मुलांचा तर तो अगदी फेमसच होता. 11वी-12वीत ज्या मुलाला म्हणजे प्रेमाची अक्कल सुद्धा नाही ना, तो प्रेमात पडायचा बिकॉज ऑफ अरिजित सिंग. अरिजित कारण सिंग. की त्याचे गाणे तसे होते आणि त्यामुळे काय झालं, की मी त्याचे गाणे गुणगुणायला लागलो. हा. त्याची गाणी गुणगुणत असताना माझे जे फ्रेंड्स होते, माझे जे 2 क्लोज फ्रेंड्स होते, हम्म. त्यांनी ना नोटीस केलं. ते रोज नोटीस करायचे. तर त्यांनी खूप नोटीस केलं, की "भाई यार तेरा आवाज बहुत ज्यादा अच्छा है यार. तू उसके जैसा गा रहा है." ते सतत म्हणायचे. पण मी पहिले काहीतरी इग्नोर केलं त्यांना. मला वाटतं यार मस्करी हा, करतात. मित्र असल्यावर चेष्टा कधीच म्हणजे चालूच असतं. मित्र असल्यावर म्हटलं हे झाडावर चढवतात आपल्याला. बरोबर. तर पहिले तरी 1 महिना मी त्यांना इग्नोर केलं. हा. पण नंतर मी 1-2 स्पेसिफिकली अरिजित सिंगचेच गाणे पिक केले आणि मी ते तसेच म्हणायचं सुरुवात केली मुद्दामून. अच्छा. तर ते खरंच तसे साउंड करत होते. ते मला कधी कळलं, की जे मी रेकॉर्डिंग केलं मोबाईलमध्ये आणि मी ते स्वतः ऐकलं. बरोबर. मला असं फील झालं, हम्म. की नाही आपण बेटर साउंड करतोय. बरोबर. लाइक एक नॉर्मल पर्सन जेव्हा बाथरूम सिंगर असतो म्हणजे हा. बाथरूम मध्ये जेव्हा गाणं गुणगुणतो आपण आणि गुणगुणतो. मी आता जे गुणगुणतोय हा. त्याच्यात थोडा म्हणजे बेटर आहे. अच्छा. बेटरनेस आहे. तर मला असं फील झालं, की आपण ट्राय करावा का बुवा एकदा म्हणजे काहीतरी मे बी रेकॉर्डिंग इक्विपमेंट असतील. तर आपण एक ट्राय करूया. छोटासा एक म्हणजे हा. प्रयत्न करून बघूया. तर तेव्हा माझ्याकडे तर स्मार्टफोन नव्हता. बट घरी पप्पांचा स्मार्टफोन होता. तर पप्पांच्या स्मार्टफोन मध्ये मी स्मूल ऍप डाउनलोड केला. हम्म. सिंगिंगचा ऍप्लिकेशन होतं तेव्हा न्यू होतं. त्यामुळे मी तो डाउनलोड केला आणि त्याच्यामध्ये माझं मी पहिलं सॉन्ग रेकॉर्ड केलं जस्ट कॅज्युअली एक 30-40 सेकंदाचं. आणि ते मी नेक्स्ट डे जाऊन विथ इफेक्ट्स वगैरे सगळं लावून जसं अरिजित सिंगचं सॉन्ग होतं सेम तसं इफेक्ट्स लावून मी त्याला माझ्या मित्राला ऐकवलं हेडफोन्सला, की बरोबर. ऐक तू अरिजित सिंगचं न्यू गाणं आलंय. हम्म. मी त्याच्या कानाला हेडफोन्स दिले आणि ते गाणं प्ले केलं. त्याने 40 सेकंद गाणं ऐकलं. मला म्हटलं, "यार मस्त गाणं आहे. अरिजित सिंग का कौन सी मूवी का गाणं है?" तो फक्त एवढंच बोलला. त्याला एवढं सुद्धा त्याला realize काहीच नाही. माहित नव्हतं त्याला त्याच्यातलं. माहितीच नाही, की हा माझा आवाज आहे म्हणून. अरे बापरे. तर 40 सेकंदानंतर त्याने रिस्पॉन्स दिला, की "यार गाना बहुत अच्छा है. मुझे हा. सिर्फ मूवी का नाम बता दे, कौन सी मूवी का है?" हा. तर तेव्हा मला रिअलाईज झालं, की यार याला खरंच आवडलेलं आहे. याला खरंच कल्पना नाही, की हे गाणं माझं आहे. म्हणजे माझ्या आवाजात आहे. बरोबर. मग मी ते क्रॉस व्हेरिफाय करण्यासाठी अजून एक मित्राला ऐकवलं. जो अननोन मित्र होता, जो माझ्यासोबत रोज नाही बोलत. अच्छा. तो म्हणजे माझ्या फेवरचा नव्हता. बरोबर, म्हणजे वेगळं तर तो कोणीतरी. मला झाडावर पण नाही चढवणार हा. मुद्दाम. बरोबर. मग त्यालाही ऐकवलं. मग त्यानेही सांगितलं, "भाई खरंच खूप मस्त गाणं आहे रे." तो आपल्या जुन्या धुळ्यातला मित्र. हा. "भाई खरंच खूप मस्त गाणं आहे रे. मला पण मूव्हीचं नाव सांग म्हणे. गाणं एक नंबर आहे. मला पाठव." अरे वा. असं. मग तेव्हा मला रिअलाईज झालं, की नाही आपण कुठेतरी चांगलं म्हणजे चांगलं सिंगिंग करतोय. अच्छा. जर आपण याला इम्प्रूव्ह कदाचित केलं, हम्म. तर काहीतरी घडू शकतं. तर तो सेन्स 12वीत आला आणि लकीली जेव्हा मी बी-कॉमला आलो, मी बी-कॉमला ऍडमिशन घेतलं जैन सिनियरला आणि फर्स्ट इयरला गॅदरिंग होतं. सडनली मला गॅदरिंगला एक ग्रुप मिळाला, की जे लोकं मॅशअप परफॉर्म करणार होते. अच्छा. आणि त्या मॅशअपमध्ये मी सहज असं त्यांना विचारलं, की "दादा मी तुमच्यासोबत एक गाणं म्हणू का?" ते माझ्यापेक्षा सिनियर होते. हा. तर त्यांनी लकीली मला हो पण सांगितलं आणि त्यांनी माझ्यासोबत प्रॅक्टिस केली. त्यांना खूप आवडला माझा आवाज पण आणि माझं कन्सेप्ट पण. बरोबर. तर मी त्यांना 2 गाणे म्हणून दाखवले आणि त्यांना भयानक आवडले ते. तर त्यांनी मला तेव्हा चान्स दिला आणि गॅदरिंगला ऑलमोस्ट 5,000 पब्लिक होती. अरे. 2,500 मुलं, हा, 2,500 झेडबीची गॅदरिंग म्हटली म्हणजे पब्लिक. तर झेडबी पाटीलची माझ्या पण आयुष्यातली पहिली गॅदरिंग हा. एवढा ह्यूज क्राऊड मी पहिल्यांदा पाहिलेला. बरोबर. 2,000-2,500 मुली आणि 2,000-2,500 मुलं. मुलं. टोटल बरोबर. 5,000 मुलांचा क्राऊड आणि त्याच्या समोर मी एंट्री मारली. आणि मी माझं पहिलं गाणं जसं स्टार्ट केलं, तर माझ्या पहिल्या लाईनीला अक्षरशः जे आरडाओरडा झाली असेल पब्लिक मधून, तर दॅट वॉज दी फर्स्ट मोमेंट जेव्हा मला खरंच वाटलं, की मी सिंगिंग याच्यासाठी बनलोय. म्हणजे देवाने मला जन्म या क्षेत्रासाठी या दिलाय. क्षेत्रासाठी. कारण की जेव्हा 5,000 पब्लिक तुमच्या समोर आरडाओरड करते तुमच्या आवाजासाठी, तर तो एक क्षण म्हणजे मला आत्ताही तुला सांगताना गुजबम्स येतात, की तो माझ्या आयुष्यातला फर्स्ट मोमेंट की जिथे मला रिअलाईज झालं, की मी सिंगिंग करावी. बरोबर. आणि तिथून लाईक जर्नी स्टार्ट झाली. तर तिथून मग तुझ्या आईने पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. येस, आणि मित्रांनी का होईना म्हणजे तुला साथ दिली. तर मग तू या क्षेत्रामध्ये पुढे आपण काही शिक्षण घ्यावं किंवा आता ठीक आहे मित्र बोलतात तर ठीक आहे मी छान म्हणतोय किंवा तू इफेक्ट्स काही लावले असतील असं आपण मानूया. पण मग तू पुढे त्याच्यात काही शिक्षण घेण्याचं काही ठरवलं किंवा या क्षेत्रात यायचं तर मग नक्की आपला अभ्यास असावा असं तुला वाटलं का?
वाटलं मला, डेफिनेटली वाटलं. बट प्रॉब्लेम म्हणजे मी सीए मध्ये ऍडमिशन घेतलं होतं. मी सांगितलं आधी प्रमाणे. म्हणजे हा. घरच्यांना कन्व्हिन्सच तसं केलं होतं की मला सीए करायचं. बरोबर. त्यामुळे त्यांनी मला कॉमर्समध्ये ऍडमिशन घेऊ दिलं. हम्म. आणि जर मी बीकॉम मध्ये फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर आता सडनली आणि त्यातल्या त्यात मी सीएची एंट्रन्स एक्झाम सुद्धा क्लिअर केली होती. बीकॉम फर्स्ट इयरच्या अगोदरच. बरोबर. त्यामुळे घरच्यांचा कॉन्फिडन्स ऑलरेडी हाय होता की हा सीए बनणार. आणि तिथे त्यांना कन्व्हिन्स करणं की मला सिंगिंग करायची आहे, तो खूप मोठा टास्क. त्यातल्या त्यात मी तुला सांगायचं विसरलो की मी जरी धुळ्याचा असलो आणि मी सगळ्या म्हणजे कम्प्लिटली आता मराठीत बोलतोय, पण माझं मदर टंग आणि मी आहे गुजराती. हा. म्हणजे मी जोशी जरी असलो तरी मी गुजराती ब्राह्मण आहे. तर आमच्या घरी मदर टंग गुजराती आहे. म्हणजे सगळे घरी गुजराती बोलतात. बरोबर. शिक्षण माझं मराठीत झालंय. जन्म माझा धुळ्यात झालाय म्हणून मी कट्टर धुळेकर आहे. धुळेकर. पण घरी गुजराती हा बोलतात हा. सगळे. अच्छा. तर त्यातल्या त्यात म्हणजे तो एक जो ऍटमॉस्फिअर होता ना, तो एक स्ट्रिक्ट ऍटमॉस्फिअर होता घरातला की सीए बनायचंय, बरोबर. स्टडी करायची आहे आणि हा, आपले आणि एक आपल्या कॉर्पोरेट कॉमन घरांमध्ये तो असतोच की एक्झॅक्टली मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, डिग्री करावी, इंजिनियर व्हावं किंवा एक सीए व्हावं, असं प्रत्येक घरात असतं. एक्झॅक्टली आणि आपल्या आपल्या लाईनीत सेटल व्हावं. त्यामुळे तो जो एक वेड निर्माण झाला होता ना घरात की नाही हा सीए होणार आहे. आणि हा. आपल्याला म्हणजे आई वडिलांच्या डोक्यात असतं की ते वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये होते. वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये होते की हा एक 5-7 वर्ष स्ट्रगल करेल, सीए बनेल, कोणत्या तरी बिग कंपनीमध्ये नोकरीला लागेल, याला 1-1.5 लाख रुपये पगार सेटल. असेल आणि याची लाईफ म्हणजे सेटल. अच्छा. आपल्या डोक्यात कन्सेप्ट पूर्ण वेगळा निर्माण झाला आफ्टर दॅट गॅदरिंग. बरोबर. कारण की ती गॅदरिंग जेवढी सक्सेसफुल झाली ना, तेवढी मी आयुष्यात गॅदरिंग काय मी आयुष्यात कोणत्या सिंगरचा कॉन्सर्ट सुद्धा असा बघितला नव्हता की एवढी आरडाओरड कोणत्या सिंगरसाठी होते. मी बरोबर. प्रॅक्टिकली माझ्या डोळ्यांनी त्या दिवशी तो दृश्य बघितलं होतं. त्यामुळे तिथून ठरवलं होतं की हळूहळू का होईना घरच्यांना कन्व्हिन्स करू. कधी होतील हे माहिती नव्हतं. पण तिथून सुरुवात झाली लपून छपून सिंगिंग करायची. म्हणजे मी काय करायचो की गॅदरिंग झाल्यानंतर माझा कोणता तरी म्युझिशियन फ्रेंड असेल की एखादा गिटारिस्ट असेल, अच्छा. कोणता तरी मित्र असेल, त्याच्या घरी जाऊन बसायचं, त्याला सांगायचं भाई तू गिटार वाजव. बरोबर. मी त्याच्यासोबत गिटारवर गाणे म्हणायचो हा. आणि घरून लपून जायचो. घरी सांगायचो की क्लासला चाललोय किंवा कॉलेजला चाललोय आणि मी त्याच्या घरी जाऊन बसायचो आणि गाणे म्हणायचो. असं तुमचा गाण्याचा प्रवास सुरू झाला. असा प्रवास तो सुरू झाला. म्हणजे हा. मला ट्रेनिंग तर काही मिळाली नाही आणि मला घरच्यांचाही सपोर्ट तेव्हा नव्हता. हा. त्यामुळे मी शिकलो नाही सिंगिंग प्रॉपर. अच्छा. पण मी जे काही शिकलो ते स्वतः म्हणून आणि थोडंसं युट्यूब नॉलेज आणि सिंगर्सचे गाणे ऐकून म्हणजे अगदी. स्वतःला डेव्हलप केलं. अच्छा. टोटल अशा काळात जेव्हा आपण स्वतःला डेव्हलप करतो, तर युट्यूब मला वाटतं खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. आणि जर एखादं कोणाला जर ते शक्य नसेल क्लास वगैरे जॉईन करणं, तर युट्यूब असं ऑनलाईन माध्यम, जसं आपण म्हणतो की बऱ्याचदा असं म्हणतो की सोशल मीडिया किंवा ऑनलाईनचा खूप गैरफायदा होतो, पण कुठेतरी अशा व्यक्तींना सुद्धा असा फायदा होऊ शकतो. हे तुझ्या बोलण्यातून मला ते दिसतंय. डेफिनेटली बिकॉज म्हणजे मी तेव्हा जेव्हा युट्यूब फॉलो करायचो ना, तेव्हा युट्यूबचा क्रेज तरी खूप कमी होता. कमी होतं. आता युट्यूबचा क्रेज इतका वाढलाय की आता ऑलमोस्ट प्रत्येक गोष्ट तुम्हाला युट्यूबला अवेलेबल आहे. मी जेव्हा सर्च करायचो ना, तेव्हा मला युट्यूबला एवढं कंटेंट मिळायचं नाही. तरी एक अंदाज यायचा की आपण काय करावं. म्हणजे जर मला सिंगिंग शिकायचंय तर मला सिंगिंग मध्ये एक्झॅक्टली मी काय शिकावं, तर सा रे गा मा प ध नि सा इथून मला सुरुवात करायची. तर हे बेसिक मला युट्यूबला मिळत होतं. बरोबर. पण प्रॉब्लेम तोच होता की वेळेचा. त्यामुळे काही करता यायचं नाही. कारण की सीए मध्ये ऍडमिशन घेतलेलं आणि सीएचा अभ्यासक्रम म्हणजे असा की 12-12, 13-13, 14-14 तास लायब्ररीमध्ये बसून राहायचं. एकटक ते वाचन तसं. आणि मी एंट्रन्स एक्झाम सुद्धा तशीच क्लिअर केली होती. अख्खी रात्र जागून मी एक्झाम दिले होते. अच्छा. जे माझ्या म्हणजे तुझं डोक्यात सीएचं कम्प्लीट झालं तर. सीए एंट्रन्स मी केलं. अच्छा. त्याच्यानंतर मी सीए इंटरमिजिएट सुद्धा अहमदाबादला माझं कम्प्लीट केलं. अरे वा. सीए फायनल मी नाही केलं कारण की तिथपर्यंत मला सिंगिंग मध्ये खूप चांगली अचिव्हमेंट मिळाली. अच्छा अच्छा. मग तर मी तू तिथे पुढे ड्रॉप केलं. स्टॉप केलं आणि आपल्या कलेसोबत तू जायचं ठरवलं Yes, मग पुढे exactly. फायनली. आणि लाईक त्या सर्टन पॉइंटला मला जॉबही मिळाला. आफ्टर बरोबर. सीए इंटर मला एक खूप रेकग्नाइज्ड कंपनीमध्ये जॉब मिळाला. अरे वा. आणि माझ्या घरच्यांनाही एक्सपेक्ट नव्हतं ते कधी होईल. कारण की ऍज अन डिग्री मी फक्त बीकॉम घेतलेली. बरोबर. मी पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा नाही केलं. म्हणजे एमकॉम किंवा एमबीए सुद्धा नाही केलं. अच्छा. सीए इंटरच्या बेसला मला इंटरनॅशनल एमएनसी मध्ये जॉब मिळाला. अरे वा. आणि त्यामुळे तिथे म्हणजे आजच्या 2 वर्ष अगोदर घरच्यांचा माइंडसेट थोडा बदलला. म्हणजे घरचेही सॅटिस्फॅक्शन झाले हा. आणि म्हणजे सॅटिस्फाईड झाले तुझ्या घरचेही, आणि तुलाही तुझ्या कलेसोबत जायला म्हणजे आपण असं डिसिजन घेऊ शकतो. येस. पण म्हणजे ते एकदम फायनान्शियली ते लोक सॅटिस्फाईड नाही झाले. कारण हा. की एकदम सीए झालो नव्हतो म्हणून बरोबर. कधी कोणालाही पहिल्या दिवशी 1-1.5 लाख पॅकेज नाही मिळत. नाही. त्यामुळे ते थोडंसं होतं. पण हा 2 वर्षात आता या स्टेजला आहे की ते पॅकेज ऑलमोस्ट म्हणजे कुठेतरी मी टच करायला जातं.
अच्छा. त्यामुळे त्यांना आता म्हणजे असं काही नाही की हा सीए नाही जरी झाला तरी ओके, आता तो चांगल्या कंपनी जॉबला आहे. म्हणजे आता ते सॅटिस्फाईड आहेत माझ्या वर्कमुळे. म्हणून आता मी सिंगिंगला खूप फोकस करतो पण आहे. अच्छा. आणि कॉर्पोरेट जॉब असल्यामुळे सॅटर्डे संडे इज ऑलवेज ऑफ. तो सॅटर्डे संडे फुल टाइम सिंगिंग करतो. त्यामुळे मला दोघंही प्रोफेशन ऍट द सेम टाइम मी एनी हाऊ मॅनेज करतोय सध्या तरी. तर मी तू अनेक लाईव्ह कॉन्सर्ट करत असतो किंवा वेडिंगच्या अनेक प्रोग्राम तू करत असतो, ते आम्ही बऱ्याचदा इन्स्टावर बघत असतो तुझ्या रील वगैरे. तर त्यात तू मारवाडी गाणी, स्पेशली गुजराती साईडची गाणी किंवा गुजराती विविध वेडिंगचे तुमचे टिपिकल सॉंग्स वगैरे तू म्हणतो. तर मला त्यातलं एक गाणं म्हणजे ऐकायला आवडेल आणि ते गाणं मला ऐकायचंय की तू नक्की कसं म्हणतोस. मारवाडी प्रोग्राम जास्त करतो मी, हा. त्यामुळे 2 लाईन मारवाडीच गाईल. अच्छा. माझं फेवरेट गाणं आहे. हा. लुक छुप ना जाओ जी, मन दीद कराओ जी, राखी तरसावे हो, मन सकल दिखाओ जी, थारी शरारत सब जानू मैं चौधरी, मरे हिबड़े में जागी दोकड़ी रे चंदा में थारी, चांदनी रे जामुन में बाजी खुशी रे धुम 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 धुम. वा वा वा, नक्की मी तुझा पुढचा लाईव्ह कॉन्सर्ट ऐकायला म्हणजे मी फिक्स आहे. तर आपण गाण्यांचं तर ऐकलं, तर त्याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की गाण्याबद्दलचं तुझं प्रेम किंवा म्युझिक मध्ये अजून काय काय वेगळे ऍडिशन्स तू करणार आहे किंवा करू इच्छितो. माझं प्रेम गाण्याबद्दलचं मी कसं सांगू, ऍक्च्युली माझं एका वर्षामध्ये माझी जर्नी गाण्यातली खूप बदलली. आणि ती म्हणजे अशी की मी आधी फक्त इन टोटल 7 इयर्सचा मला एक्सपिरियन्स आहे म्युझिकमध्ये. बट त्याच्यातले 6 वर्ष जे होते ते फक्त सिंगिंग फोकस्ड होते, की जिथे मला सिंगर बनायचं होतं. बट लास्ट इयर एनी हाऊ, जसं मी बोललो की माझे 2 गाणे झी म्युझिक ऑफिशियलला ऑलरेडी आहेत. हो हो. तर तिथे मला तो जो ब्रेक मिळाला तो फक्त ॲज अन सिंगर नाही, तर ॲज अन कंपोजर आणि ॲज अन लिरिसिस्ट सुद्धा मिळाला. अच्छा. म्हणजे ते जे 2 गाणे होते जे झी म्युझिकला गेले, त्या गाण्याचे लिरिक्स सुद्धा मी स्वतः लिहिलेले होते. अच्छा. त्या गाण्याचं कंपोजिशन आणि म्युझिक सुद्धा मी स्वतः केलेलं होतं आणि प्लस सिंगिंग होतं. त्यामुळे तिथे माझा स्कोप वाईड झाला की मी फक्त सिंगिंग नाही तर कंपोजिशन मध्ये सुद्धा फोकस करू शकतो. आणि कंपोजिशन सिंगिंग पेक्षा एक वेगळा आणि खूप ब्युटिफुल एरिया आहे की ज्याच्यात जर तुम्ही एंटर झाले ना तर ती एक वेगळी दुनिया आहे. म्हणजे जर आपल्याला माहिती असेल की मराठी म्युझिक इंडस्ट्रीचं सगळ्यात मोठं नाव म्हणजे अजय अतुल. तर अजय अतुलची जेव्हा तुम्ही गाणी ऐकतात आणि म्हणजे त्या कंपोजिशन जेव्हा ऐकतात, तर कंपोजिशन म्हणजे काय आणि गाण्याला सुंदर कसं बनवावं. गायक गाणं गातो पण त्याच्या आधी त्या गाण्याला चाल लावणे, त्या गाण्याला संगीतबद्ध करणे, संगीत देणे, बरोबर, आणि त्या गाण्याचे वाक्य किंवा त्या गाण्याचे लिरिक्स असे लिहिणे की जेणेकरून ते पब्लिकच्या मनात एकदम भावेल. तर ती गोष्ट मला आधी कळाली आणि मला नंतर कळालं की गाणं फक्त गायलं नाही पण त्याला जर संगीतबद्ध केलं तर आपल्याला अजून चांगली प्रचिती मिळू शकते. आणि लास्ट इयर त्यामुळे माझं म्हणजे कंपोजिशनवर आणि म्युझिकवर जास्त प्रेम वाढलं. अच्छा अच्छा. तर आता तू कंपोजिशनचं बोलला, तर जी आपली खानदेश मधली गाणी किंवा खानदेश मधली आता जे खानदेशी गाण्यांचा क्रेज चालू आहे सध्या, प्रचंड व्हायरल होत आहे, प्रचंड खानदेशी गाण्यांना प्रेम मिळत आहे आणि मला वाटतं खानदेशी गाण्यांचं जे क्रेज हळूहळू वाढताना चाललंय, तर त्याच्याबद्दल तू काय एक्सप्लेन करशील किंवा तुझं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. खानदेशी गाणे मला खूप आवडतात कारण की नो डाऊट लहानपणापासून डीजेवर नाचणारा मी मुलगा आहे आणि डीजेवर मोस्ट ऑफ मी खानदेशी गाणेच ऐकतो आणि त्याच्यावरच मी नाचतो. बरोबर. त्यामुळे सगळ्यात फेवरेट गाणं म्हणजे फुगी गया फुगी केसावर फुगे ते माझं प्रचंड व्हायरल झालेलं. त्यामुळे खानदेशी गाण्यांचं प्रेम माझं प्रचंड आहे. एकच म्हणजे मनात खतखत आहे की माझा आवाज तसा नाही की मी खानदेशी आवाजात गाऊ शकेल, कारण की माझा वोकल थोडा वेस्टर्न आहे. अच्छा. किंवा आपण जर म्हणूयात की बॉलिवूड किंवा मग मराठी गाण्यांना सूट करतो, कमर्शियल गाण्यांना. आणि खानदेशी गाण्यांना माझा आवाज सूट नाही करत कारण की त्याला प्रॉपर आपल्या खेडे गावासारखा एक आवाज लागतो जो माझा नाहीवील झालाय. त्यामुळे माझी खूप इच्छा असते की मला खानदेशी गाणं म्हणावं आहे पण म्हणता येत नाही, पण मी खूप एन्जॉय करतो डीजेवर त्याला नाचून. अरे वा. तू जे तुझे युट्यूबवर आम्ही जे तुझे अल्बमवर बघतो किंवा तू जे गायलेली गाणी अपलोड करत असतो, तर त्याच्यासाठी कसे तुझे प्लॅन्स असतात किंवा काय वेगळेपणा तू त्याच्यात करण्याचा प्रयत्न करतो. माझे युट्यूबचे गाणे म्हणजे माझ्या पर्सनल चॅनलवर आतापर्यंत 2 ओरिजिनल्स मी रिलीज केले.
जे पहिलं गाणं होतं ते मी अधुरा है अधुरा, टाकलेलं हो गाणं. तर अधुरा है मी 3 वर्ष आधी जस्ट सडनली ऑफिसला जाता जाता कंपोज केलं होतं. आणि म्हणजे ऑफिसला मी जातो आणि मला ती हा. धून सुचली फक्त. तर ती धून सुचली आणि मी तिथे गाण्याची जी मेन लाईन आहे अधुरा आहे, हा ते पूर्ण 4 लाईन्स मी त्या तिथे ऑफिसला जाता जाता लिहिल्या. तर ते 3 वर्ष आधी जेव्हा लिहिल्या तेव्हा मला माहित नव्हतं की हे मी स्वतःचं गाणं कधी बनवेल. बरोबर. पण जेव्हा लास्ट इयर मला झी म्युझिकचा ब्रेक मिळाला आणि झी हम्म. म्युझिकला माझे 2 गाणे प्रॉपर हिट झाले आणि तिथे मी पूर्ण सॉंगचं जेव्हा कंपोजिशन केलं तेव्हा कॉन्फिडन्स बिल्ड झाला की जर आपण मराठी गाणी एवढे छान कंपोज करू शकतो तर जे गाणं मी स्वतः 3 वर्ष आधी लिहिलं होतं, जे माझं ओरिजिनल म्हणजे 3 वर्षापासून दिलेलं ते आतापर्यंत दिली येईल का असं वाटलंच नव्हतं. वाटलंच नव्हतं आणि तिथे मला तो ब्रेक मिळाला की मी माझं स्वतःचं जे गाणं 3 वर्ष आधी लिहिलं, जिथून ऍक्च्युली मी लिहायला आणि कंपोजिशनला सुरुवात केली, त्याला आपण प्रॅक्टिकल मध्ये एक्झिक्यूट करावं. आणि म्युझिकचा एखादा छान किस्सा. किस्सा मी तोच म्हणेल की सगळ्यात आतापर्यंतची सगळ्यात चांगली आठवण म्हणजे अधुरा आहे. कारण की अधुरा आहे बनवायला जवळपास मला 3 महिने लागले आणि एक साधारणतः 3.5 मिनिटाचं गाणं असतं, पण त्याच्या मागची जी मेहनत असते आणि त्याच्या मागचे जे थॉट प्रोसेस आणि कंपोजिशन असतात त्यामुळे 3.5 महिन्याचा प्रवास होता तो. आणि किस्सा म्हणजे असा की तुम्हाला गाणं ऐकताना नाही कळणार, पण गाणं सगळ्यात आधी जेव्हा बनलं, म्हणजे त्याचं जे म्युझिक ड्राफ्ट झालं ते एका वेगळ्या माणसाने केलं. त्याच्यानंतर परत ते जेव्हा फायनलाइज झालं की या गाण्याला असं मोल्ड करायचं, ते गाणं परत दुसऱ्याने काम केलं त्याच्यावर. आणि फायनली आता जे तुम्ही प्रॉडक्ट ऐकताय, म्हणजे तुम्ही युट्यूबला जे गाणं ऐकलंय ते कोणत्या तरी तिसऱ्याच व्यक्तीने बनवलंय. एक गाणं 3 लोकांकडे ट्रॅव्हल झालं आणि मला इतका स्ट्रगल त्याच्यामध्ये फेस करावा लागला. ते गाणं लवकर बनतच नव्हतं. एनी हाऊ ते कम्प्लीट झालं आणि माझ्या आयुष्याचा फर्स्ट सॉन्ग आफ्टर 3.5 महिने मी ते कम्प्लीट करू शकलो आणि रिलीज करू शकलो. बरं, गाण्याबद्दल आपण आता बोललो तर मला ऐकायला आवडेल की तुझे ड्रीम्स काय, म्हणजे लाईफला घेऊन प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, तर त्याबद्दल सांग. ड्रीम्स एकदम सिंपल आहेत. मिडल क्लास माणसाचं एकच ड्रीम असतं की स्वतःचं घर असावं, गाडी असावी. एक्झॅक्टली माझं ते ड्रीम नाहीये, बट तरी एक सिंपल ड्रीम आहे की आई वडिलांना घेऊन मी एका सुखी आणि चांगलं आयुष्य जगावं आणि सुंदर बेसिक माझं एक घर असावं ज्याच्यात आई वडिलांचे सगळेच स्वप्न पूर्ण होतील. आणि माझं पर्सनल ड्रीम जर म्हणावं तर मला फक्त एवढं आहे की इवन ॲट द एज ऑफ 40 किंवा 50 जरी मी 40-50 वर्षाचा झालो तर मला एक मिनिमम 1-2 किंवा 5,000 क्राऊड माझ्यासमोर असावा आणि मी त्यांना कॉन्स्टंटली म्युझिक डिलिव्हर करावं, माझा आवाज त्यांनी ऐकावा आणि ह्यूज क्राऊड समोर मला परफॉर्म करायचं, एवढं माझं ड्रीम. ते ऑलमोस्ट कम्प्लीट झालं आहे, बट जेवढं मी करत जाईल तेवढं ते अजून छान बिल्ड व्हावं आणि Exactly. अजून छान पद्धतीने लोकांसमोर यावं. Yes. तर 2025 ची सुरुवात होते आणि आमच्या चॅनलवर पहिलाच पॉडकास्ट तुझा असणार आहे. सो आय विश की नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा 2025 च्या स्टार्टिंग पासूनच पूर्ण व्हायला सुरुवात व्हावी. तर मिहिर, गाणं सोडून तू इतर वेळेस काय करतोस, तुझ्या हॉबीज काय? गाणं सोडून ऍक्च्युली फ्रँकली म्हणू तर मला वेळ नाही मिळत, पण जेव्हा कुठला वेळ भेटला मला तर वेळ, तर क्रिकेट माझं फेवरेट आहे. सो मी एकतर मॅचेस बघतो किंवा खेळतो? तर मग क्रिकेट खेळतो आणि त्याला सोडून टेबल टेनिस वगैरे माझं फेवरेट आहे. तर अच्छा. जर ऑफिसमध्ये मी असलो आणि ऑफिसला जर लंच ब्रेक असला तर मी टेबल टेनिस खेळतो ऑफिसला. अच्छा, हे झालं तुझ्या हॉबीज. बरं, आता एक जसं आपलं फायनान्शियली एक आहे, तर तसं स्पिरिच्युअल गोष्टींबद्दल तुझं मत काय, किंवा देवाबद्दल तुझी एक साधारणतः काय भावना आहे? देवाबद्दलची भावना मी एक्सप्रेस नाही करू शकत शब्दात, कारण की जे मला आत्ता जे काय मिळतंय ते सगळं देव बाप्पामुळे मिळतं आणि बाप्पांचा खूप मोठा फॅन आहे. अच्छा, म्हणजे माझ्या आयुष्यात बदलच गणपती बाप्पांमुळे आलाय. बरोबर. त्यामुळे ते एक खूप एक अलौकिक शब्दात असं व्यक्त करण्यासारखं नाही. शब्दात व्यक्तच नाही करू शकत. हा, आणि एका वर्षात जे माझ्यासोबत घडलंय, म्हणजे ही जी प्रचिती मला मिळाली आणि Journey. हे सगळे जी जर्नी सक्सेसफुल झाली इथपर्यंत मी आलो, त्याच्यात स्वामी समर्थांचा खूप मोठा मला आशीर्वाद आहे. नक्की नक्की. स्वामींमुळे माझं स्वामींचंच पहिलं गाणं जे झी म्युझिकला गेलं हो, आणि त्यामुळे तिथून माझा विश्वास देवावरचा हा ऑलरेडी होता, पण तो कितीतरी दुपटीने वाढला. अच्छा. त्यामुळे देवाबद्दल मी याच्यापेक्षा जास्त काही नाही बोलू शकणार. तुझे फेवरेट सिंगर? खूप आहेत यार, एक नाव घेणं खूप डिफिकल्ट आहे, बट स्टील सांगायचं झालं तर? खूपच जर जास्त असं म्हटलं ना तर म्हणजे शिकायचं ज्या सिंगर कडनं मी शिकतोय आत्ताही, हा, ते म्हणजे सिड श्रीराम. सिड श्रीराम म्हणजे जनरली कोणी ऐकलं नसेल नाव, नाही. पण श्रीवल्ली सिंगर जे आहेत, श्रीवल्ली जे सॉन्ग तुम्ही ऐकतात, अच्छा, त्याचा जो ऍक्च्युअल तेलुगू मधला जो सिंगर आहे
हा नॉट जावेद अली. हिंदीमध्ये जावेद अली आहे. बरोबर. तेलुगू आणि तमिळमध्ये सिड श्रीराम म्हणून सिंगर आहे. अच्छा. तर ते टिपिकली क्लासिकल सिंगर आहेत आणि ते स्पिरिच्युअल सॉन्ग सुद्धा आणि तेलुगू तमिळ इंडस्ट्रीचे टोटल मूवीजचे सगळे सॉंग्स ते म्हणतात. अच्छा. तर त्यांचा आवाज इज एक्सेप्शनल आणि आय एम डाय हार्ड फॅन ऑफ सिड श्रीराम. आणि त्यांना सोडून जर बॉलिवूडचं म्हटलं तर एनी टाइम अरिजित सिंग. तूही अर्जित सिंगचाच फॅन आहे म्हणजे. बरं, आपल्याला अनेक गाणी भावतात किंवा आवडतात. तसं तुला भावलेलं गाणं किंवा हे गाणं माझं फेवरेट आहे असं म्हणशील तर कुठलं गाणं? अ, मला अरिजित सिंगचं एक गाणं भयंकर आवडतं आणि ते म्हणजे मला गुजबम्स येतात ते गाणं म्हटलं म्हणजे. हं. अ, फिर ले आया दिल. 2 ओळी. आता विषय निघालाय मग 2 ओळी तर म्हणजे आम्हालाही ऐकायला मिळतील, आमच्या प्रेक्षकांना पण ऐकायला मिळतील. फिर ले आया दिल, मजबूर क्या कीजिए, रास आया, रहना दूर क्या कीजिए, दिल कह रहा है उसे मुकम्मल कर भी आओ, वो जो अधूरी सी बात बाकी है, वो जो अधूरी सी याद बाकी है. अर्जित सिंग नंतर तुझाच नंबर आहे माझ्यासाठी तरी. आणि म्हणजे कुठले इन्स्ट्रुमेंट नसताना तू इतकं छान वाटतंय ते ऐकायला, तर नक्कीच आपल्या प्रेक्षकांना तुझं गाणं खूप आवडणार आहे. आणि आम्ही अजून तुझ्याकडनं खूप चांगले चांगले गाणे एक्सपेक्ट करतो आणि 2025 मध्ये आमच्या सगळ्या Thank you. प्रेक्षकांना किंवा तुझ्या सगळ्या फॅन्सला ते ऐकायला मिळतील अशी मी इच्छा करतो. आणि मला आता सांग की जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या कोणाला जसं की तू सांगितलं तुला कोणी म्हणजे गाईड करणार नव्हतं, तर जे लोक सिंगिंग क्षेत्रात येऊ इच्छिता किंवा जे बिगिनर आहेत तर त्यांना तू काय सांगशील? मी फक्त एकच गोष्ट सांगेन, फक्त सिंगिंग क्षेत्रात नाही, आर्ट, ओव्हरऑल कला क्षेत्र एक असं आहे ना, की जिथे तुम्हाला कधीच इनिशियल सपोर्ट मिळणार नाही. कधीच नाही मिळणार. तो घरून म्हणा किंवा कुठूनही म्हणा. खूप कमी पॅरेंट्स अशी असतात, की जे लहानपणापासून तुम्हाला आर्टमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतात. मेजॉरिटी ऑफ द पॅरेंट्स नाही दाखवत. त्यामुळे सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, की तुमच्या मनाला जर कोणत्या कलेची आवड असेल किंवा त्या कलेत तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल ना, कोणाचं नका ऐकू, फक्त आणि स्वतःच्या मनाचं ऐका. आणि ते म्हणजे कन्सिस्टंटली फॉलो करत राहा. नक्की, ते नक्की. फक्त कन्सिस्टंटली फॉलो करत राहा. बाय द टाईम काहीतरी वर्षानंतर असं येईल, की जी वस्तू तुम्ही स्वप्नात विचार केला असेल ना, ती तुमच्या दारात येऊन उभी असेल. आणि ते डेफिनेटली येईल. म्हणजे फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी आणि तुमच्या मनाचं ऐका. बाकी कोणाचं काही ऐकू नका आणि ते फॉलो करा. जाता जाता तू सर्वांना काय मेसेज देऊ इच्छितो? निरोगी राहा, स्वस्थ राहा. खूप जास्त लाईफ बदलते आहे. खूप जास्त लाईफ फास्ट झाली आहे. त्यामुळे घरच्यांना वेळ द्या. आपल्या अच्छा. फॅमिली सोबत जास्तीत जास्त राहा आणि नेचर सोबत खूप जास्त राहा. पोल्युशन फ्री राहा आणि जेवढं जास्त आपण प्रकृतीची मदत करता येईल तेवढी करा. त्यामुळे आपली लाईफस्टाईल खूप जास्त चांगली बनेल आणि लाईफ तेवढी जास्त सुंदर बनेल असं माझं म्हणणं आहे. 2025 चे प्लॅन काय आहे? आणि कसं 2025 तुझं असणार आहे? प्लॅन्स तर खूप जास्त आहेत. जसे खूप कॉन्सर्ट्स लाईनअप आहेत. म्हणजे वेडिंग डेट्स ऑलरेडी आहेत. वेडिंग सीझन चालू आहे म्हटल्यावर. तर वेडिंग शोज ऑलरेडी आहेत आणि नेक्स्ट ओरिजिनल लवकरच तुम्हाला ऐकायला मिळेल. ते मी ऑलरेडी लिहितोय. तर मे बी पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला नेक्स्ट माझं ओरिजिनल अरे ऐकायला वाह! मिळेल. म्हणजे लवकरच आम्हाला ऐकायला मिळणार आहे. येस, येस. काम चालू आहे म्हटलं. येस. तर मित्रांनो, आपल्याला मीरनी खूप जास्त छान गाईडन्स केलेला आहे बिगिनरसाठी. आणि मला खूप मजा आली मीरशी गप्पा मारताना. खूप छान प्रकारे आमचा पहिलाच पॉडकास्ट होता आणि तो इतका छान झाला. आणि खूप मस्त त्याचे अनुभव, मला त्याच्या लाईफची स्टोरी ऐकायला खूप इंटरेस्ट आला. आणि आय होप तुम्ही तितकंच एन्जॉय केलं असेल, तुम्ही तितकंच आत्मसात केलं असेल आणि तुम्हालाही खूप छान साऱ्या गोष्टी त्याच्याकडून ऐकायला मिळाल्या असतील. तर मिहीर जाता जाता तुझं एक मिहीरने कंपोज केलेलं गाणं आणि मी ते स्वतः ते गायलेलं आहे, तर ते गाणं आपण आता मिहीरकडनं एकदा जाता जाता परत एकदा ऐकूया. तेरी ख्वाहिशों को मैंने हर जगह सजाया था, आदतों को तेरी मैंने अपना बनाया था, बारिशों में भीग कर तुझको मनाया था, इश्क को तेरे अब मैंने
गले से लगाया था. खूप छान. म्हणजे मला खरंच असं वाटलं की किती छान आवाज, म्हणजे आम्ही म्युझिक एवढं जाणत नाही, आणि जेव्हा आपण लाईव्ह ऐकतो तेव्हा ते खूप जास्त छान वाटतं. आणि तुझे मी सगळे गाणे बघतो. मी पण तुझा खूप मोठा फॅन आहे, आणि खूप छान आम्हाला गाणे 2025 मध्ये पण ऐकायचे. तर अजून आम्ही तुला नेक्स्ट टाइम आमच्या पॉडकास्ट मध्ये नक्की इन्व्हाइट करू. Sure. राहिलेल्या गप्पा आपण तेव्हा मारू, आणि परत तू आम्हाला नक्की वेळ देशील असं नक्की, मी शुअर शुअर शुअर. सर्वांना मला ऑन कॅमेरा सांगू इच्छितो. मला डेफिनेटली खूप आवडेल. म्हणजे मला खरंच एक्सपिरियन्स मला माझ्या गावात मिळतोय. धुळ्यात असा एक्सपिरियन्स मिळणं हा एक ड्रीम आहे आणि तो आज खरंच पूर्ण झाला आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की प्लीज तुम्ही या पॉडकास्टला व्हिजिट द्या, कारण की यामुळे नो डाऊट तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तर वाढेलच, पण तुमच्यात आत्मविश्वास सुद्धा वाढेल. आणि त्याच्यामुळे जर कोणी आपल्या कलेला प्रस्तुत करत नसेल आणि जर तो कॉन्फिडन्स बिल्ड होत नसेल, तर तो डेफिनेटली बिल्ड होईल. आणि ह्या पॉडकास्टमुळे त्याला प्रेरणा मिळू शकते की मी काहीतरी कलेत चांगलं करावं, म्हणजे मला या पॉडकास्टला जायला मिळेल. तर मी डेफिनेटली सगळ्यांना रिकमेंड करेल की तुम्ही व्हिजिट करा. भूषण खूप चांगलं काम करतोय आणि मी तुझे ब्लॉग्स बघितले युट्यूबला आणि इट वॉज अमेझिंग. धुळ्यात तू राहून ब्लॉग्स, धुळ्यातली पब्लिक तू जागरूक करतोय आणि धुळ्यातल्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर ठेवतोय. हे मला खूप जास्त आवडलं आणि त्यामुळे थँक्यू सो मच की तू धुळ्याच्या लोकांसाठी एवढं चांगलं कंटेंट तू सर्व करतोय. तर ऑल द बेस्ट टू यू आणि तुझी जर्नी माझ्यापेक्षा जास्त सुंदर असावी आणि तुला ऑल द तुझे जे ड्रीम्स आहेत ते सगळे तुझे फुलफिल व्हावे अशी मी कामना करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, पॉडकास्ट खानदेशी व्हायरल आजचा एपिसोड खूप छान झालेला आहे, आणि मी ही लाईफची स्टोरी जाणून घेतलेली आहे. तर तुमची काही स्टोरी असेल तर नक्कीच मला इन्स्टाला फॉलो करा आणि डीएम करा. आणि ज्या कोणाला इथे येण्याची इच्छा आहे, किंवा त्यांची स्टोरी तुम्हाला, तुमची स्टोरी जगासमोर तुम्हाला दाखवायची किंवा पेशकश करायची, तर तुम्ही नक्कीच मला डीएम करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.